लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। ते म्हणजे ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना टोटल 9,000 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच घेतला आहे। लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर एकही मोठे गिफ्ट दिलं नव्हतं, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींना या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती 9,000 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा महत्त्वाचा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतल्याने लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत। या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती टोटल 9,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। हे 9,000 रुपये घेण्यासाठी लाडक्या बहिणींना काही अटी व पात्रता देखील या ठिकाणी आता घालण्यात आल्या आहेत। त्यामधील पहिली अट लाडक्या बहिणींसाठी सोपी आणि एकदम खास आहे, ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला या ठिकाणी असल्या पाहिजे। म्हणजे त्या ठिकाणी फक्त लाडक्या बहिणींनाच हा लाभ त्या ठिकाणी राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यातील महिलांना देण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 36 जिल्ह्यापैकी या 14 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना का लाभ देण्यात येणार आहे, तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, कारण या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचं मतदान त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जास्त मतदान पडले। तसेच या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी खूप गोरगरीब आहेत, गरजू महिला आहेत, त्या ठिकाणी ते कामाला जातात, तसेच 2 वेळचं खायला सुद्धा मुश्किल होतं। अशा गोरगरीब महिलांना त्या ठिकाणी रेशन कार्डावरती 9,000 रुपयांचा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आहे। तुम्हाला या 9,000 रुपयांची गरज असेल तर काही अटी पात्रता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। तसेच हा लाभ कधी सुरू होणार आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवा, पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये एक अर्ज भरायचा आहे। तो अर्ज भरल्यानंतर पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे त्या ठिकाणी 9,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी येणार आहे। परंतु याच 14 जिल्ह्यामध्ये येणार आहे। आता बघा कोणकोणते 14 जिल्हे आहेत। लाडक्या बहिणींनो, गोरगरीब आणि गरजू महिला या 14 जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांना निवडणुकीनंतर अजिबात एकही गिफ्ट दिलं नाही। त्यामुळे गोरगरीब आणि गरजू महिलांना वार्षिक 9,000 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी घेतला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेतल्याने बहिणींकडून त्यांचं स्वागत करण्यात आले। जर तुमच्याकडे पण त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही इथून पुढे आता लक्ष देऊन बघायचं आहे। पांढऱ्या रेशन कार्डाला या ठिकाणी कोणताही लाभ दिला जाणार नाही। मात्र तुमच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल मग मात्र तुम्हाला 9,000 रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। पुढील महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला ही 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितलेत। ही 5 कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्ही रेशन धान्य दुकानामध्ये एक अर्ज सुद्धा भरायचा आहे। तो अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे, कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत, कोणकोणत्या अटी पात्रता या योजनेसाठी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आले आहेत, तसेच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे, ही सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून लक्ष देऊन 2 मिनिटे आता बघायचं आहे। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक जरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरण होणार आहे। जर तुम्हाला 9,000 रुपयांची गरज असेल आणि हा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन आता बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेला आहे। फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांनाच हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण पहिल्यांदा पात्रता पाहूयात, त्यानंतर 5 कागदपत्रे कोणकोणती आता त्या ठिकाणी रेशन कार्डावरती 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी नेमक्या लागणार आहेत ते पाहूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी वितरण होणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी
तुम्हाला याचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे व तुम्हाला अर्ज भरण्यापासून ते बँकेमध्ये रेशन कार्डावर हा लाभ कसा मिळवायचा याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचा आहे। महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि हा 9000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। यासाठी तुम्हाला पहिली पात्रता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आली आहे, ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा किमान एक तरी हप्ता आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या महिलांपैकी पाहिजे। म्हणजेच एक तरी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही आता हप्ता प्राप्त घेतलेला महिला पाहिजेत आणि तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी असायला पाहिजे। तसेच अजूनही काही पात्रता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेत, त्या सुद्धा पात्रता आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची पात्रता ही आहे, ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा किमान एक तरी हप्ता घेतला पाहिजे, तरच तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता। त्यामुळे तुम्ही एक जरी हप्ता लाडकी बहीण योजनेचा घेतला असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही 9000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून घेण्यासाठी तयार राहायचं आहे। मग आता यासाठी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी वितरण होणार आहे, कारण या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी खूप गोरगरीब आहेत। गोरगरीब जास्त असल्यामुळे बहिणींची संख्या यामध्ये जास्त असल्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी वितरण होणार आहे। कोणते 14 जिल्हे आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु याचा लाभ कसा घ्यायचा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 नंबरची पात्रता काय सांगण्यात आल्या पहा। आता बघा, हा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 नंबरची पात्रता या ठिकाणी आता सांगण्यात आल्या, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये नसावा। म्हणजेच तुमच्या घरातील कोणताही तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, तुमचा पती असेल किंवा तुमचा सासरा असेल, कोणताही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये म्हणजेच सरकारी नोकरीमध्ये अजिबात नसायला पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। कारण गोरगरीब महिलांसाठीच ही योजना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची 3 नंबरची अट सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या। यामध्ये तुमचं वय वर्ष या ठिकाणी बघण्यात आलंय। बघा, तुमचं वय वर्ष 22 ते 65 या वयापर्यंत या ठिकाणी चालणार आहे। जर तुमचं वय वर्ष 22 ते 65 असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण जर तुमचं वय वर्ष 65 वर्षाच्या पुढील असेल किंवा 65 त्या ठिकाणी 22 वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही। फक्त 22 वर्षाच्या वरती आणि 65 वर्षाच्या खालती ज्या महिलांचं वय आहे त्यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी हा लाभ आता वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। सरकारने गोरगरीब महिलांसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलाय। त्यानंतरची पुढची अट सरकारच्या माध्यमातून अशी या ठिकाणी सांगण्यात आल्या, ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती आता 9000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। याचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचा आहे, काय काय प्रोसेस आहे, कोणकोणती 5 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत, अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी कशा प्रकारची प्रोसेस करावी लागणार आहे, तुम्हाला या ठिकाणी सविस्तर आता सांगतो। 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, जर तुम्हाला माहितीच असेल तुम्ही रेशन धान्य दुकानामध्ये मोफतपणे गहू आणि तांदूळ आणायला जाता, तर त्याच ठिकाणी तुम्हाला 1 तारखेपासून हा लाभ भेटणार आहे। म्हणजेच तुम्हाला 1 तारखेला अर्ज भरायचा आहे आणि त्याच दिवशी तातडीने तुम्हाला पुढील 12 तासांच्या आतमध्ये अर्ज भरल्यानंतर आता पैशांचं वितरण या ठिकाणी सोडणार आहेत। काही मोजकेच आता यासाठी अर्ज आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला 1 तारीख पुढची यायच्या आधी तुम्हाला अर्ज भरावा असं सांगितलंय। ही 5 कागदपत्रे तुम्हाला दिल्याशिवाय तो अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्यामुळे 5 कागदपत्र एकाला एक चिटकावून व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी स्टेपलरने पिन लावून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला सांगितलंय। तुम्हाला ही 5 कागदपत्रे आता या ठिकाणी नक्की जोडायची आहेत। कोणती 5 कागदपत्रे या ठिकाणी सांगण्यात आलेत नेमकं तुम्ही बघायचं आहे। तुम्हाला कशा प्रकारचा अर्ज भरायचा आहे, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे हे तुम्ही नक्की बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगण्यात आले, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण या कागदपत्राचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे। पहिलं कागदपत्र त्या ठिकाणी सांगितले ते म्हणजे तुमच्याकडे कोणतं तरी एक ओळखपत्र पाहिजे महिलांनो। म्हणजेच तुमच्या घरामध्ये आधार कार्डचे तर झेरॉक्स पाहिजे किंवा पॅन कार्डचं जर झेरॉक्स पाहिजे किंवा मतदान ओळखपत्राचं झेरॉक्स पाहिजे।
तिन्हीपैकी एक जरी कागदपत्र तुम्ही जर दिलं तर त्याच ठिकाणी पहिलं कागदपत्र तुमचं अर्जासोबत ग्राह्य धरलं जाणार आहे, कारण हे कागदपत्र ओळखपत्रीचं अत्यंत महत्त्वाचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे। पहिलं कागदपत्र झालं, त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत, परंतु तुम्ही हे विसरू नका की तुम्हाला फक्त 14 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे। तसेच व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचा अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे, कारण अर्ज भरल्याशिवाय हा लाभ तुम्हाला देण्यात येणार नाही। त्यामुळे सर्वांनी आता लक्षपूर्वक आता 1 मिनिट हे बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना 9,000 रुपये देण्याचा लाभ या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे, तर तो लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। आता बघा, या ठिकाणी पहिलं कागदपत्र सांगितले, तुम्हाला लक्षात आलं का? बघा, त्या ठिकाणी मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड या तिन्हीपैकी एक झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी आता काढून तातडीने तुम्हाला ठेवायला सांगितले। त्यानंतर आता 2 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे, ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला पुरावा लागणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाच हा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येतोय। म्हणजेच तुम्हाला काय लागणार आहे, तर लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेताय का नाही याचा पुरावा सरकारला द्यावा लागणार आहे। म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आल्याचा जो मेसेज तुम्हाला आलेला असतो, तर त्याचं झेरॉक्स प्रिंट काढून तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला द्यावे लागणार आहे। म्हणजेच तुमचा मोबाईल झेरॉक्सवाल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि यामध्ये 1500 रुपये आल्याचा मेसेज यात आलाय का हे बघा म्हणायचं आहे। ती झेरॉक्स काढून तुम्हाला लगेच देतात, कारण सरकारने तशी अट घातल्या, कारण की फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आता हा लाभ त्या ठिकाणी दिला जाणार आहे। म्हणजे त्यांनाच लाभ हा त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती जमा करण्यात येणार आहे। मग तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं का? बघा, दुसरं कागदपत्र सांगण्यात आले, ते म्हणजे तुम्हाला जो टेक्स्ट मेसेज लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाल्याचा आला, तर तुमच्या मोबाईलवरती आला, तर त्याचं झेरॉक्स तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानामधून काढून घ्यायचं आहे। या योजनेचे 1500 रुपये आल्याचा मेसेज, याचं झेरॉक्स तुम्हाला दुसरं कागदपत्र लागणार आहे। आता त्यानंतर 3 नंबरचं कागदपत्र कोणतं आहे? बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खरोखर पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती 9,000 रुपये देण्याचा सरकारचा या ठिकाणी निर्णय झालाय। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याचं सुद्धा पाहिलंय। त्यामुळे आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे कोणते 14 जिल्हे आहेत, तसेच याचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे। तसेच आता तुम्हाला त्या ठिकाणी तिसरं कागदपत्र काय सांगितले पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला तिसरं कागदपत्र सांगितले, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता बघा, उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून मागवलाय, त्यामुळे तुमचं वार्षिक उत्पन्न त्या ठिकाणी फक्त 2.5 लाख पाहिजे। 2.5 लाखांच्या आतमध्येच तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तरच तुम्हाला आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती हा लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाणार आहे। तुम्ही या योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांनाच हा लाभ त्या ठिकाणी देण्यात येतोय। यामध्ये सरकारच्या माध्यमातून अट अशी घालण्यात आल्या, ती म्हणजे तुमचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाखांच्या वरती नसावं, तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। परंतु तुम्हाला हे विसरायचं नाहीये की पुढे तुम्हाला 14 जिल्हे सांगणार आहे, कारण या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे कोणते 14 जिल्हे आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आल्या, तर ती यादी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु तत्पूर्वी आता त्या ठिकाणी पुढचं कागदपत्र आता या ठिकाणी सांगण्यात आले, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे। हे कागदपत्र जर तुम्हाला नसेल तर त्या ठिकाणी तुमचा लाभ त्या ठिकाणी दिला जाणार नाही। आता बघा, या ठिकाणी शेवटचं कागदपत्र सांगण्यात आले, ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांचं झेरॉक्स। म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी कोणत्या तरी एका झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्राचं लागणार आहे। आता त्या ठिकाणी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी वितरण होणार आहे, आता 14 जिल्हे सांगत आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, तर ते 14 जिल्हे तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा, तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा सुद्धा नक्कीच पुढे असणार आहे, त्यामुळे इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा। आता छत्रपती संभाजीनगर जर जिल्ह्याचा विचार केला तर 2 लाखांच्या वरती लाडकी बहीण योजनेचा आता लाभ घेत असलेल्या महिला या ठिकाणी सापडलेत।
त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। परंतु यामध्ये एक अट आहे, ती म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अट काय घातल्या बघा, कारण ही अट जर तुम्ही पाळली तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती नसावं आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आता येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे अकोला जिल्हा। बघा, अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणी खूप गोरगरीब आहेत। 1,80,000 लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 रुपये त्या ठिकाणी तुम्ही जर लाभ घेत असाल तर 1500 रुपये आल्याचा मेसेजचा झेरॉक्स तुम्हाला आता पुढे सांगणाऱ्या त्या अर्जासोबत जोडायचं आहे। तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पिवळे व केशरी रेशन कार्डावरती 9,000 रुपये देण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी झाला आहे। बघा, आता लाडक्या बहिणींच्या गरजा भागवण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतलाय। आता तुम्हाला 14 जिल्ह्यांपैकी 2 जिल्हे सांगितलेत, अजून 12 जिल्हे तुम्हाला सांगायचे। तुमचा जिल्हा सुद्धा नक्की पुढे असणार आहे, त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा सुद्धा नंबर या ठिकाणी लागणार आहे। आता तुम्हाला त्या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा सांगताय बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे परभणी जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये आता लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यात जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे। आता त्यांची शेती पण आहे, म्हणजे गोरगरीब शेतकरी आहेत आणि त्यांच्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ लागलेत। त्यांच्या घरामध्ये आता सरकारच्या माध्यमातून आता हा लाभ या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्हा म्हणलं का पाण्यापेक्षा त्या ठिकाणी खूप आता आरडाओरड करायला लागत होती, परंतु या वर्षीचा पाऊस काळ इतका झालाय की त्या ठिकाणी सर्वजण खुश आहेत। त्यातच एक आनंदाचा निर्णय, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा। आता तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती लातूर जिल्ह्यामध्ये पण आता त्या ठिकाणी वर्षभर तुम्हाला त्या ठिकाणी आता 9,000 रुपये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती देण्याचा निर्णय झालाय। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, त्याच्या साईडचा जिल्हा आहे, तो म्हणजे नांदेड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या 1,75,000च्या वरती आहे। त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या पण घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता तुम्हाला त्यानंतर पुढचे जिल्हे कोणकोणते सांगण्यात आले बघा। आता बघा, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे बुलढाणा, बीड आणि जालना। या 3 पण जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आता तुमच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब असेल तर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, पुढचे 3 जिल्हे सांगण्यात आलेत, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी। या 3 पण जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर त्यांची शेती असेल तर लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेतकरी असेल तर शेतकरी कुटुंबासाठी लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे। आता त्या ठिकाणी आता या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता गोरगरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती पैशांचं वितरण करणार असल्याचं आता मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे याचा अर्ज कसा भरायचा, तर याचा GR आता त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये नक्कीच काढणार आहेत। हा लाभ मागच्या वर्षी सुद्धा मिळाला होता आणि या वर्षी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।